वर्ग 9 प्रकरण क्रमांक 12 ध्वनीचा अभ्यास. पृष्ठ क्रमांक 131 ध्वनीचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आता या ध्वनीच्या परावर्तनाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा आता काय करायचं आपल्याला. सुरुवातीला एक कृती दिलेली आहे. एक कार्डबोर्ड घेऊन त्यापासून पुरेशा लांबीच्या 2 एकसारख्या नळ्या तयार करा. एक कार्डबोर्ड घ्यायचा आहे आणि त्यापासून पुरेशा लांबीच्या 2 एकसारख्या नळ्या तयार करा. आकृती 12.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या 2 नळ्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात का. त्यानंतर टेबलावर भिंतीजवळ आकृती दाखवल्याप्रमाणे त्या ठेवा. भिंतीजवळ ती भिंत आहे त्या केशरी रंगाची दिसते तुम्हाला त्या ठिकाणी. त्या भिंतीजवळ आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या ठेवा. एका नळीच्या उघड्या टोकाशी एक घड्याळ ठेवा. एक नळी आहे त्या ठिकाणी बघा, तुम्हाला त्या ठिकाणी एक घड्याळ ठेवलेलं दिसतंय. एका नळीच्या उघड्या तोंडाशी घड्याळ ठेवा आणि दुसऱ्या नळीच्या बाजूने ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करा. दोन नळ्यांमधील कोन असा असू द्या की तुम्हाला घड्याळाचा आवाज अत्यंत स्पष्टपणे ऐकू येईल. या 2 नळ्यांचा कोन असा असू द्यायचा की आपल्याला घड्याळाचा आवाज अत्यंत स्पष्टपणे ऐकू येईल. घड्याळाचा आवाज अत्यंत स्पष्टपणे ऐकू येईल. आता आपाती कोन θ1 व परावर्तन कोन θ2 दिसतो आकृतीमध्ये. आपाती कोन θ1 आणि परावर्तन कोन θ2 दिसतो का तुम्हाला आकृतीत. बघा आपाती कोन θ1 आणि परावर्तित कोन θ2 मोजा आणि त्या कोनामधील संबंध शोधा. प्रकाश तरंगाप्रमाणेच ध्वनी तरंगाचे देखील घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते. प्रकाश तरंगाप्रमाणेच ध्वनी तरंगाचे देखील घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते. ते देखील परावर्तनाच्या नियमाचे पालन करतात. ते देखील परावर्तनाच्या नियमाचे पालन करतात. ध्वनीच्या परावर्तनासाठी एखाद्या खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते. ध्वनीच्या परावर्तनासाठी एखाद्या खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाची आवश्यकता असते. ध्वनी ज्या दिशेने जातो व परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखेच कोन करतात आणि ते एकाच प्रतलात असतात. लक्षात घ्या परत एकदा. ध्वनी ज्या दिशेने जातो व परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखेच कोन करतात आणि ते एकाच प्रतलात असतात. लक्षात आलं का. ते संपूर्ण एकाच प्रतलात असतात. आता ध्वनीचे चांगले परावर्तक आणि अयोग्य परावर्तक. चांगलं परावर्तक ध्वनीचा कशाला म्हणायचं आणि अयोग्य परावर्तक ध्वनीचा कशाला म्हणायचं. आता एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होत असताना ध्वनी किती प्रमाणात परावर्तित होतो लक्षात घ्या. एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होत असताना तो किती प्रमाणात परावर्तित होतो यावरून ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक असे वर्गीकरण करतात. लक्षात आलं. कठीण व सपाट पृष्ठभागापासून ध्वनीचे परावर्तन चांगल्या प्रकारे होते. कठीण आणि सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे परावर्तन चांगल्या प्रकारे होते तर कपडे, पेपर, चटई, पडदे, फर्निचर यापासून ध्वनीचे परावर्तन न होता तो ध्वनी शोषला जातो म्हणून यांना अयोग्य परावर्तक असे म्हणतात. यांना
अयोग्य परावर्तक असे म्हणतात. बऱ्याचदा आपण एखाद्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचं साहित्य ठेवलेलं नाही आहे, त्या घरामध्ये आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो का? अनुभव आला तुम्हाला कधी की काहीच कुठलंच साहित्य त्या ठेवलेलं नाही आहे, फक्त घराच्या 4 भिंती, त्या रूमच्या 4 भिंती आपल्याला त्या ठिकाणी आहेत, बाकी कुठलं साहित्य त्या ठिकाणी नाही, तर त्या रूममध्ये किंवा त्या घरामध्ये आपल्याला प्रतिध्वनी एखाद्या वेळेस ऐकू येतो. पण त्याच रूममध्ये आपण जेव्हा इतर साहित्य, आपल्या घरातलं साहित्य भरतो, ठेवतो, आपला सोफा सेट असेल, त्या खिडक्यांना पडदे लावतो, पलंग असेल, दिवाण असेल, इतर काही भिंतीवर वस्तू लावतो किंवा इतर घरातलं साहित्य ठेवतो, त्याच घरामध्ये मग परत आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येत नाही का? त्याचं कारण हे आहे की ह्या सर्व वस्तू काय करतात, तो ध्वनी शोषून घेतात, तो परावर्तित होऊ देत नाही. पडदे असतील, कपडे आहेत, पेपर आहेत, चटई आहेत, फर्निचर आहे, हे ध्वनीचे परावर्तन न होता ध्वनी शोषला जातो, म्हणून त्यांना अयोग्य परावर्तक असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? अयोग्य परावर्तक असे म्हणतात. त्यानंतर दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे, प्रतिध्वनी. दुसरा भाग काय आहे? प्रतिध्वनी कशाला म्हणायचं? एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी प्रतिध्वनी स्थळ म्हणजे इको पॉइंट जवळ तुम्ही मोठ्याने ओरडल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा तोच ध्वनी ऐकू येतो. एखादं थंड हवेचं ठिकाण असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर आणि आपल्या विदर्भामध्ये चिखलदरा, या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रतिध्वनी म्हणजेच इको पॉइंट त्या ठिकाणी आहेत. महाबळेश्वरला सुद्धा आहे, चिखलदऱ्याला सुद्धा पंचबोल पॉइंट म्हणून आहे. पंचबोल पॉइंट म्हणजे एकदा तुम्ही आवाज काढा, 5 वेळा त्यात आवाज येतो. मग एकदा आवाज काढल्यानंतर तो 5 वेळा आवाज कसा येतो, त्याला पंचबोल पॉइंट म्हटलेला आहे चिखलदऱ्याला. तर तो ध्वनी सतत परावर्तित, एकदा परावर्तित झाला, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5व्यांदा आपल्याला ऐकू येतो. पंचबोल पॉइंट त्याला म्हणतात. म्हणजे आपण जर का तिथे आवाज केला तर तो आवाज आपल्याला परत ऐकू येणे, त्याला काय म्हणतात? प्रतिध्वनी. त्या ठिकाणी प्रतिध्वनी पॉइंट असतात, त्याला इको पॉइंट असं म्हटलं जातं. आता प्रतिध्वनी किंवा इको पॉइंटचं तुम्ही मोठ्याने ओरडल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा तोच ध्वनी ऐकू येतो. इको पॉइंट जवळ तुम्ही मोठ्याने ओरडल्यास थोड्या वेळात तुम्हाला पुन्हा तोच ध्वनी ऐकू येतो. अशा ध्वनीला प्रतिध्वनी असे. आणि हा अनुभव तुम्ही घेतला असेल, आता प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीचे कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती होय. प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती होय. ध्वनी व प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी 22 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर किती मीटर असले पाहिजे? बघा, ध्वनी व प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी, आता ध्वनी आणि प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू यायला पाहिजेत. म्हणजे आपण काढलेला आवाज तो ध्वनी, बरोबर आहे, आणि थोड्या वेळाने आपल्याला तोच आवाज पुन्हा ऐकू येणे म्हणजे तो प्रतिध्वनी. जर का या दोन्ही आवाज एकत्र झाले तर आपल्याला ऐकू येईल का प्रतिध्वनी? आणि म्हणून ध्वनी व प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी 22 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागाचे अंतर, कमीत कमी अंतर किती मीटर असले पाहिजे? तर बघा, लक्षात घ्या, 22 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर प्रति सेकंद असतो. 22 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर प्रति सेकंद असतो. आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. आपल्या मेंदूमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला परीक्षेमध्ये. आपल्या मेंदूमध्ये ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. त्यामुळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन
ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन, समजा इथून मी बोलतोय तर त्या समोरच्या भिंत म्हणजे तो काय अडथळा, तिथून परत माझ्यापर्यंत ध्वनी येणे म्हणजे तो प्रतिध्वनी. बरोबर आहे. मग ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्याच्या कानापर्यंत, श्रोता म्हणजे कोण, ऐकणारा. बरोबर आहे. जो प्रतिध्वनी ऐकणार तो त्या श्रोत्याच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोचला तरच आपल्याला तो स्वतंत्रपणे ऐकू येईल. बरोबर आहे. 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोचला तरच तो आपल्याला स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल. ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे कमी कमी अंतर आपण खालील सूत्राने काढू शकतो. अंतर बरोबर वेग गुणिला काल. सूत्र शिकलेलो आहे आपण. बरोबर आहे. अंतर बरोबर वेग गुणिला काल. मग वेग किती आहे, 344 मीटर प्रति सेकंद. ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर प्रति सेकंद गुणिला काल किती आहे, 0.1 सेकंद, बरोबर 34.4 मीटर. 34. त्यामुळे ध्वनीची सुस्पष्ट प्रतिध्वनी त्यामुळे सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून, लक्षात घ्या, ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजे किती, 17.2. बरोबर आहे. वरील अंतराच्या निम्मे 34.4 च्या निम्मे किती, 17.2. आणि वेगवेगळ्या तापमानाला ही अंतरे वेगवेगळी असतात. वेगवेगळ्या तापमानाला ही अंतरे वेगवेगळी असतात. त्यानंतर निनाद. रिव्हर्बरेशन. निनादला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, रिव्हर्बरेशन. बघा, तुलना करा. एका रिकाम्या बंदिस्त किंवा नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या बंदिस्त घरामध्ये तुम्ही काही मित्रांसोबत जा. घरात प्रवेश केल्यानंतर मित्रांशी गप्पा मारा. तुम्हाला काय जाणवते याची नोंद घ्या. आपल्याला त्या घरामध्ये ध्वनीचा परत परत आवाज ऐकायला येतो का, कारण त्यात कुठलं साहित्य नाही. आपण याच्यापूर्वी शिकलो, साहित्य नाही आहे, फक्त भिंती आहेत. त्यानंतर घरामध्ये दारे खिडक्या बंद करून म्युझिक सिस्टीम चालू करा. म्युझिक सिस्टीमचा आवाज शक्य तितका मोठा करा. तुम्हाला काय जाणवते, तुलना करायची आपल्याला. आता इमारतीचे छत किंवा भिंती यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो. बघा, इमारतीचे छत, भिंती यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो. त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होते. यालाच निनाद असे म्हणतात. बघा, इमारतीचे छत व भिंती यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो. त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यास होते. यालाच निनाद असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, बघा त्या ठिकाणी आकृती 12.3 मध्ये निनाद निर्मिती दाखवलेली आहे. बघा, तो गायक आहे आणि श्रोता आहे. गायक म्हणजे काय, गायन करणारा, जो गीत गातोय आणि तो गीत ऐकतोय. बरोबर आहे. आता त्या गायकाचा ध्वनी किती ठिकाणून बघा त्या श्रोत्यापर्यंत पोहोचला. त्या ठिकाणी बाणाने दाखवलं त्याचं परावर्तन आहे का, आणि मग त्याचा परिणाम काय होतो, ध्वनीचे सातत्य राहण्यात होते. आणि यालाच काय म्हणतात, निनाद.
एकाच ध्वनितरंगाच्या लगतच्या येण्यातील कालावधी कमी होत जातो, पण परावर्तित ध्वनी एकमेकांमध्ये मिसळून सुस्पष्ट नसणारा व वाढलेला महत्तेचा ध्वनी खोलीत निर्माण होतो. म्हणजे सुस्पष्ट नसणारा आपल्याला सुस्पष्ट ऐकू येणार नाही, कारण तो ध्वनी परावर्तित ध्वनी एकमेकांमध्ये मिसळतो आणि सुस्पष्ट नसणारा व वाढलेल्या महत्तेचा ध्वनी खोलीत निर्माण होतो. काही सार्वजनिक सभागृह किंवा श्रोत्यांच्या बसण्याच्या जागा ध्वनिविषयक निकृष्ट ठरण्याचे कारण निनाद असते. ध्वनिविषयक निकृष्ट ठरण्याचे कारण काय असते? निनाद असते.